नमस्कार. आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा, तिचा संघर्ष. घरच्यांच्या विरोधात पळून जाऊन लग्न केलं तिने. तिच्या घरच्यांचा पहिल्यापासून लग्नाला विरोध होता. एकाच ऑफिसमध्ये काम करत असताना झालेली ओळख आणि ओळखीचं रूपांतर प्रेमात केव्हा झालं हे तिला स्वतःला सुद्धा कळलं नाही. हळूहळू प्रेमाची सुरू झालेली चाहूल घरी कळाली. मग काय सुरू झालं, तिच्यावर लक्ष ठेवणं, सारखा मोबाईल चेक करणं. वैताग आला या सगळ्याचा तिला. तो खरंच चांगला आहे हे समजावून ती वैतागली, पण कोणालाच पटलं नाही. उलट तिला स्थळं बघायला सुरुवात केली. शेवटी त्यांचा नाईलाज झाला आणि पळून जायचं ठरवलं. मुलाकडच्यांना काहीच अडचण नव्हती. त्यांचं मुंबईत घर होतं. लग्न झाल्याचं तिच्या घरी कळालं आणि सगळा कालवा झाला. भावंडांनी तर बोलणं सोडून दिलं. कित्येक दिवस आईवडीलही बोलत नव्हते. सगळ्या गावात त्यांची छितू झाली. नातेवाईकांनी येऊन आईलाच दोष दिला. घरात ती सर्वांची लाडकी. हे असलं काही करेल यावर कोणाचा विश्वास बसत नव्हता. तिच्या पप्पाने तर किती दिवस जेवणच सोडलेलं. सगळ्यांनी म्हणवून त्यांना धीर दिला. तिला ह्या सगळ्या परिस्थितीचं गांभीर्य कळत होतं, पण तिला त्याला गमवायचं नव्हतं. ती प्रेम करायची त्याच्यावर अगदी मनापासून. घरच्यांना तो नाही आवडणार हे कदाचित तिला माहीत होतं आणि हेच कारण होतं की घरच्यांनी कधीच त्यांचं लग्न लावून नसतं दिलं. लग्नानंतरचं तिचं आयुष्य सुरू झालं. सकाळी लवकर उठायचं, सगळ्यांसाठी चहा करणं, मग जेवणाची तयारी, कपडे धुणं, लोकांचं येणं जाणं. घरात त्यामुळे सतत भांडी घासायला पडायची. घरात सासू सासरे, दीर, नणंद आणि ते दोघं. लग्न झाल्यापासून सासूबाईने कामातून पूर्ण हात काढून घेतला आणि सगळी जबाबदारी तिच्यावर येऊन पडली. आज वर्ष होत आलं त्यांच्या लग्नाला. पोटात लेकरू आहे. आंधळ्या डोळ्याने पाहिलेली सगळी स्वप्न खोटी ठरली आहेत. आपल्या गावी जमीन आहे, मुंबईसारख्या सिटीमध्ये फ्लॅट आहे, लवकरच गाडी घेऊ, अशी दाखवलेली सगळी स्वप्न एक एक करून खोटी ठरली. मुंबईतलं राहतं घर आणि गावचं शेत सोडलं तर काहीच नाही. नवरा छोट्याशा कंपनीत कामाला जातो. जेमतेम 8-10 हजार पडतात महिन्याच्या हातात. कमवणारं तोंड एक आणि खाणारी बरीच. नटण्यात हटण्याची तिची सगळी हौस मरून गेली. कधी कधी वाटायचं तिला की हे सगळं सोडून आईवडिलांकडे निघून जावं. पण आईवडिलांकडे कुठल्या तोंडाने जाऊ? एकदा तिला तिची आई आली होती भेटायला. जिद्दीने संसार कर म्हणाली. भाऊ तर अजूनही बोलत नाही. कोणासमोर मन हलकं करावं हे तिला कळत नव्हतं. तिला ह्या सर्व गोष्टी अशा व्यक्तीला सांगायच्या होत्या जो तिला समजून घेईल. बहिणीसारखी एक जवळची मैत्रीण होती, पण तिला सांगायची हिंमत तिच्यात नव्हती. हिमतीपेक्षा आपण हेही बोलू शकतो की तिला ह्या गोष्टीची भीती वाटत होती की जो काही तिच्या आयुष्याचा खेळखंडोबा होतोय तो जर तिने तिला सांगितला तर तिला त्रास होईल आणि हे तिची ती मैत्रीण नाही सहन करू शकणार. खरं तर एक मानलेला भाऊ कजामा होता, पण त्याच्याशी बोलायचं कसं, कुठून सुरुवात करायची, काय काय सांगायचं, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं स्वतः तिच्याजवळही नव्हती. तिच्या घरात जरा काही वाद झाला की नवरा चिडचिड करायचा, ओरडायचा, उगाच लग्न केलं म्हणायचा. तू आल्यापासून पणवती लागली. हे ऐकून तिच्या डोळ्यात पाणी जरी आलं तरी त्याला आता काही फरक पडत नव्हता. आता प्रेम कुठं गेलं काही पत्ता नाही. आता तिला कळत होतं लग्न करून फसली आहे ती. आयुष्याची वाट लागली, चूक झाली, पश्चाताप होतो, पण काय करणार? आता माघारी वाट नाही. एकदा पाऊल उचललं, आता तिला हे निभवावं लागणार. जे नशिबी आलंय ते भोगावं लागणार. सगळं तोडून जावं तर कुठं जाणार? आता आलेला दिवस फक्त ढकलायचा आहे तिला, तिच्या पोटातल्या लेकरासाठी. काही दिवसानंतर, कधी नव्हे ते तिच्या आयुष्यात सुखाचा पाऊस कोसळला. आज ती एका मुलाची आई झाली. क्षणात सर्व भूतकाळ आठवला. कशी ती बाबांची लाडकी मुलगी, नवऱ्याची बायको झाली आणि आता एका मुलाची आई झाली. या सर्वांकडून भेटलेलं प्रेम, आशीर्वाद, सुखदुःख, यातना सगळं काही भोगून आयुष्याच्या खूप पुढे आली. सगळे बोलतात मूल झाल्यावर सर्व काही सुरळीत होतं, पण काही नात्याला ते अपवाद असतं. असंच काही हिच्यासोबत घडत जात होतं. आधीच स्वप्नांचा चकणाचूर, त्यात मुलाच्या निमित्ताने का होईना कुठे थोडासा आनंद झाला, पण त्या आनंदावर विरजण म्हणून तिचं शरीर तिला साथ देत नव्हतं.
थोडक्यात काय तर आजारी पडली होती. एका मोठ्या आजाराशी ती रोज लढत होती. काळ पण एवढा निर्दयी की तिच्या एका छोट्या चुकीची शिक्षा म्हणून तिला स्वतःच्याच मुलापासून कित्येक दिवस दूर राहावं लागत होतं. ह्याच परिस्थितीत दोघांची भांडणं झाल्यामुळे ती तिच्या माहेरी राहत होती. खरं तर चूक कोणाची आहे काहीच कळत नव्हतं. निव्वळ गैरसमजावर नातं ढकललं जात होतं. नातं हळूहळू कोलमडून गेलं होतं. तुटलेल्या नात्याला जोडण्यासाठी कोणीही पुढाकार घ्यायला तयार नव्हतं. मानलेला भाऊ कजामा माहीत नाही कसा तिच्या कॉन्टॅक्टमध्ये आला आणि दुसऱ्याच दिवशी तिच्या घरी पोचला. सोबतीला त्याचा मित्र होताच. कित्येक वर्षांनी आज तो तिला भेटणार होता. दरवाजा उघडून जेव्हा ती समोर आली तेव्हा दोघांचेही डोळे पाणावले होते. पण जर आपणच रडलो तर कुठेतरी ती कमजोर पडेल हा विचार करूनच त्याने स्वतःला सावरलं आणि एक स्मित हास्य देऊन तिची विचारपूस करू लागला. मग काय, ती तिच्या आयुष्याचा प्रवास सांगू लागली. हे सगळं त्याने ऐकून घेतल्यानंतर त्याने तिचा निरोप घेतला. जाताना त्याने तिला सांगितलं की मी लवकरच तुझ्या नवऱ्याला भेटून तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करेन. आणि ते तसंच झालं. भेट झाली, बोलणंही झालं. तिच्या नवऱ्याने सगळं मान्य केलं. पण त्याला तिचा नाही तर तिच्या घरच्यांचा प्रॉब्लेम होता. त्याचं एवढंच म्हणणं होतं की मी तिला घरी घेऊन येईन, पण मी त्यांच्या दारात जाणार नाही. तिने स्वतः यावं. तिचं तिच्या घरात स्वागतच आहे. आणि ती हिची अवस्था अशी होती की हिचा साधा आवाज ऐकू येणार नाही एवढी अशक्त झालेली ती. ह्या अवस्थेत तिचे घरचे तरी तिला काय बाहेर सोडणार. नवऱ्याच्या अहंकारी स्वभावामुळे आणि घरच्यांच्या हट्टीपणाने तिने बनवलेलं कमी काळापुरतं का होईना पण एक नातं पूर्णपणे तुटलं होतं. काही दिवसांनी तिच्या मोठ्या बहिणीचा फोन आला. तिच्या मानलेल्या भावाला, कजामा आणि तिच्या सगळ्यात जवळच्या मैत्रिणीला. तुम्हा दोघांना तिला शेवटचं भेटायचं आहे. तो मुलगा तर निघाला तिला भेटायला, पण तिच्या मैत्रिणीला काही कारणास्तव नाही जमलं. हॉस्पिटलचा तो दिवस खरंच खूप धक्कादायक होता. बेडवर होती ती, पूर्णपणे अशक्त. चेहऱ्यावर कसलीच भीती नाही. डोळ्यात पाणी तर दाटून आले तिच्याही आणि त्याच्याही. पण त्याला तिला हिंमत द्यायची होती की चल लवकर बरी हो, आपल्याला फिरायला जायचं आहे. तुझे खूप सारे गिफ्ट तुला द्यायचे आहेत. तू फक्त बरी हो, तुला हवं ते देईल. पण तिचा तो केविलवाना चेहरा पाहून तो ह्या वेळेस स्वतःला खरंच थांबवू नाही शकला आणि डोळ्यात आलेले पाणी खिशात असलेल्या रुमालाने पुसू लागला. उद्या पुन्हा येईन भेटायला तुझ्या मैत्रिणीसोबत, असं बोलून त्याने तिचा आणि तिच्या मोठ्या बहिणीचा निरोप घेतला. जाताना तिने त्याला एक वस्तू दिली आणि सांगितलं की ही डायरी माझ्या मैत्रिणीला दे. मी तिला सगळं सांगू शकले नाही. तिला त्रास नको म्हणून गप्प राहिले. पण ह्यात माझं सगळं आहे. माझं हसणं, माझं रडणं आणि मी न जगू शकलेलं आयुष्य. इतकं बोलून ती थकली. तो काहीच बोलू शकला नाही. फक्त ती डायरी घट्ट धरून उभा राहिला. त्याला माहीत होतं ही डायरी आता फक्त वही नाही तर तिच्या आयुष्याचा शेवटचा आवाज आहे. तो घरी पोचतोच की तेवढ्यात तिच्या मोठ्या बहिणीचा फोन आला की आत्ताच ती आपल्याला सोडून गेली. ही बातमी ऐकून मन सुन्न झालं. विश्वास बसत नव्हता की आपण हिला थोड्या वेळापूर्वीच भेटून आलो आहे आणि आज ती आपल्यात नाही आहे. आज मी तिला खूप मिस करतोय. तिची कमतरता जाणवते. सतत वाटतं ती असायला हवी होती. खरंच आयुष्याच्या या धावपळीच्या जीवनात एक अशी मैत्रीण नक्कीच असायला पाहिजे जी वेळ प्रसंगी तुमची मोठी बहीण म्हणून सतत सोबतीला उभी राहील. मैत्रिणीसाठी दिलेली ती वस्तू म्हणजे केवळ एक आठवण नव्हती. ती तिच्या आयुष्याची न सांगता आलेली कहाणी होती. आज ती नाही, पण ती मैत्रीण आजही तिच्या आठवणी जपते. आणि कजामा आजही स्वतःला दोष देतो, थोडा लवकर आलो असतो तर. काही नाती आयुष्यभर सोबत राहत नाहीत, पण ती आपल्याला माणूस म्हणून घडवून जातात. तर मित्रमैत्रिणींनो, आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. कथा आवडल्यास लाईक शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.